नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण एक्सरसाइज 1.3 मधलं क्वेश्चन 2 मधलं एक दोन उदाहरणं घेतले. आता एक्झाम्पल घेतले आपण क्वेश्चन 2 मधलं पहिलं एक्झाम्पल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचा भाग आहे बरोबर आहे. तर पहिलं डिफरन्शिएट क्वेश्चन नंबर 2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोल्यूशन लेट आता हे सर्व y इक्वल टू लेट y इक्वल टू x raised power e x raised power x plus e raised power x e raised power e e raised power e e raised power e असा आहे प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेम मध्ये पहा, याची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, याची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. याची डेरिव्हेटिव्ह लॉगरिथम व्हेरिएबल रेस्ट टू पॉवर व्हेरिएबल लेट टेक एक यू घेऊ x रेस पॉवर e इक्वल टू u प्लस आहे. डायरेक्ट लॉगरिथम घेता येत नाही. पहा इथं कॉस्ट फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन आहे, मग लॉगरिथम घ्यायला लागते. पण हे सर्व फंक्शन कसे आहे, ऍडिशन मध्ये आहे, म्हणजे डायरेक्ट लॉगरिथम घेता येत नाही. म्हणून काय करायचं, एकाले फंक्शन u लिहायचं, एकाले v, एकाले w, एकाले z, वेगवेगळे u, नंतर x रेस पॉवर x इक्वल टू v, नंतर e रेस पॉवर x इक्वल टू w, e रेस पॉवर e इक्वल टू z. Thus y becomes u plus v plus w plus z. चला याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल टू du by dx plus dv by dx plus dw by dx plus dz by dx. हे इक्वेशन नंबर 1 झालं. आता काय करायचं आहे, आपल्याला पहिले dy by dx काढायचं असलं, हे dy by dx काढायचं असेल तर du by dx काढावं लागेल, dv by dx काढावं लागेल, dw by dx काढावं लागेल, dz by dx काढावं लागेल. हे चारही व्हॅल्यू काढायच्या आणि इक्वेशन 1 मध्ये टाका, म्हणजे तुम्हाला dy by dx मिळते. आता एक प्रॉब्लेम पाहू पुन्हा. u इक्वल टू काय आहे, u इक्वल टू u ची व्हॅल्यू आहे x रेस टू पॉवर e. लॉगरिथम घ्यायची गरज नाही का, कारण पहा ह्या x डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू द पॉवर n याची डेरिव्हेटिव्ह n x रेस पॉवर n मायनस 1. हे n पाहिजे असं नाही आहे, हे कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल हा काय आहे, व्हेरिएबल म्हणजे फंक्शन रेस टू द पॉवर कॉन्स्टंट, असं कॉन्स्टंट आहे. हा फॉर्म्युला आहे. कॉन्स्टंट वर असेल तर हा फॉर्म्युला लागते, म्हणजे काय n x रेस पॉवर n मायनस 1. ह्या यांच्या जागी हे कॉन्स्टंट आहे e, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू e ची व्हॅल्यू 2 आणि 3 च्या दरम्यान असते. e ची व्हॅल्यू 2 आणि 3 च्या दरम्यान असते, म्हणजे हा e काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्या व्हॅल्यूला असं दाखवलं म्हणजे कॉन्स्टंट. मग आता ह्या फॉर्म्युला लागणार n, यांच्या जागी e आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x du by dx is equal to ddx of x raised to the power e, म्हणजे काय e x raised power e minus 1, नंतर n minus 1 यांच्या जागी e. हे झालं इक्वेशन नंबर 2. हे कोणाची व्हॅल्यू झाली, du by dx. आता dv by dx म्हणजे v इक्वल टू काय आहे, v ची व्हॅल्यू v म्हणजे x रेस टू द पॉवर x. आता प्रॉब्लेम आला. आता हे प्रॉब्लेम मला सांगा कसं सॉल्व करायला लागेल. फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन, याच्या अगोदर घेतला आपण x रेस टू पॉवर x रेस टू द पॉवर x आहे ना, ते प्रॉब्लेम करून दिला आहे. पण x रेस पॉवर x फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन, असे प्रॉब्लेम टेकिंग. आता एकच फंक्शन आहे, टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड. टेकिंग लॉगरिथम इथे ह्या फॉर्म्युला लागत नाही आता, कारण हा जो x आहे हा कॉन्स्टंट नाही, हा काय आहे, व्हेरिएबल आहे, म्हणजे फंक्शन आहे ना. व्हेरिएबल त्याला फंक्शन म्हणायचं. sin x व्हेरिएबल म्हणजे sin x फंक्शन है ना. तर इथं हा फॉर्म्युला अप्लाय करायचा नाही, कारण रेस टू पॉवर x n नाही आहे, कॉन्स्टंट नाही. मग टेकिंग लॉगरिथम ऑन
both side. दोन्ही साइड लॉगरिथम घ्या. That is log of v, log of x raised to the power x. आता कसं होईल? log of v equal to हा x काय होईल इकडे मल्टिप्लाइड x into log of x. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Differentiate with respect to x. With respect to x. काय ना d dx of log of v equal to d dx of x into log of x. Log v is equal to 1 by v dv by dx is equal to first function. Product rule apply करायला लागेल. First function into derivative of second function म्हणजे log of x याची derivative upon dx plus second function log of x into first function ची derivative dx by dx. dx by dx cancel. 1 by v dv by dx equal to x into log x derivative 1 by x log of x derivative of log of x plus log of x. Here x cancel. dv by dx equal to v in bracket x cancel 1 राहील log of x. कोणाची व्हॅल्यू टाकायची? v ची व्हॅल्यू. काय आहे v ची व्हॅल्यू? dv by dx equal to v ची व्हॅल्यू x raised to the power x. x raised to the power x 1 plus log of x. आता लक्षात ठेवा x raised to power x ची डेरिव्हेटिव्ह x raised to power x 1 plus log x. फॉर्म्युला मध्ये लिहू शकता तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to power x equal to x raised to power x 1 plus log x. इक्वेशन नंबर 3. आता dv by dx झालं. आता काय करायला लागेल? dw by dx. w काय आहे? w equal to e raised to the power x. त्याच्यामुळे याची लॉगरिथम घेण्याची गरज नाही. e raised to power x फंक्शन स्टँडर्ड फंक्शन झालं. याचे फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dw by dx equal to d dx of e raised to power x. dw by dx equal to e raised to power x. याची डेरिव्हेटिव्ह e raised to power x. इक्वेशन नंबर 4. आता फिफ्थ इक्वेशन आहे z equal to e raised to power e. आता ह्या कॉन्स्टंट रेस्ट टू द पावर कॉन्स्टंट रेस्ट टू पावर कॉन्स्टंट 2 रेस्ट पावर किती येते 4 आणि 4 ची डेरिव्हेटिव्ह किती 0. बरोबर. म्हणजे e raised to power e काय झाला? कॉन्स्टंट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dz by dx equal to d dx of e raised to power e that is equal to 0. dz by dx काय आहे 0. आता ह्या व्हॅल्यू झाले. इक्वेशन नंबर कोणतं झालं हे? इक्वेशन नंबर 5. आता ह्या सर्व 2 3 4 5 वरून कशामध्ये टाकायची इक्वेशन व्हॅल्यू 1 मध्ये टाकू. put from second third 4 and 5 in 1 मध्ये टाका. आता 1 इक्वेशन कसं आहे? 1 इक्वेशन काय आहे? dv dy by dx. 1 इक्वेशन पहा. dy by dx equal to du by dx plus dv by dx plus dw by dx plus dz by dx असा व्हॅल्यू आहे. आता पहा du by dx किती ते du by dx ते e x raised power e minus 1 from equation 1. Second one dv by dx कहाँ लगा dv by dx x raised power x 1 plus log of x plus dw by dx e raised power x plus dz by dx
0. म्हणजे टोटल व्हॅल्यू येण्याची dy by dx हे झालं dy by dx. आन्सर therefore dy by dx is equal to ex raised power e minus 1 x raised power x 1 plus log of x plus e raised power x. है ना. आता अशा पद्धतीचे प्रॉब्लेम वेगवेगळे येऊ शकते पहा. करून पहा असेच प्रॉब्लेम, कन्फ्युजन न झालं पाहिजे. हो मग पहा इथं पहिला प्रॉब्लेम समजा x रेस्ट पॉवर x आहे, x रेस्ट पॉवर a आहे, a रेस्ट पॉवर x आहे, a रेस्ट पॉवर a आहे. सेट x रेस्ट पॉवर x, x रेस्ट पॉवर 5, 5 रेस्ट पॉवर x, 5 रेस्ट पॉवर 5 सारखंच आहे का. ह्या a काय आहे इथं कॉन्स्टंट म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह e च्या जागी काय आहे इथं a याची डेरिव्हेटिव्ह कशी काढणार x रेस्ट पॉवर हे तर माहित झालं तर आपण काढलंच आहे. x रेस्ट पॉवर a कॉन्स्टंट आहे, a x रेस्ट पॉवर a ची डेरिव्हेटिव्ह काय येईल x रेस्ट पॉवर n सारखी a x रेस्ट पॉवर a मायनस 1. a रेस्ट पॉवर x म्हणजे एक्सपोनेन्शियल म्हणजे तर फॉर्म्युलाच आहे. a रेस्ट पॉवर x ची डेरिव्हेटिव्ह काय येते a रेस्ट पॉवर x * log of a आणि a रेस्ट टू द पॉवर a म्हणजे कॉन्स्टंट रेस्ट पॉवर कॉन्स्टंट e रेस्ट टू द पॉवर e याची डेरिव्हेटिव्ह किती येईल 0. आता हेच प्रॉब्लेम मी a मध्ये बदलवलं 5 x रेस्ट पॉवर x रेस्ट पॉवर 5 5 x रेस्ट पॉवर 4 याची डेरिव्हेटिव्ह 5 रेस्ट पॉवर x म्हणजे a रेस्ट पॉवर x सारखी डेरिव्हेटिव्ह है ना आणि 5 रेस्ट पॉवर 5 म्हणजे कॉन्स्टंट झालं टोटल याची डेरिव्हेटिव्ह 0. तर असे प्रॉब्लेम कितीही होऊ शकते. बरोबर आहे. करून पहा प्रॉब्लेम असे. तिसरा प्रॉब्लेम घेतो मी. दुसरं करून पाहायचं लॉग ऑफ x रेस्ट टू द पॉवर x मायनस कॉस x रेस्ट टू द पॉवर cot x. बरं दुसरं बघू. दुसरा प्रॉब्लेम x रेस्ट टू द पॉवर x रेस्ट पॉवर x e रेस्ट पॉवर x रेस्ट पॉवर x. Let y equal to x raised power x raised power x e raised power x raised power x. हे प्रॉब्लेम मी सेपरेट करून दिला आहे. टेकिंग लॉगरिथम डबल लॉगरिथम घ्यायला लागते. हे प्रॉब्लेम बघा. हां टेक पाय व्हेरिएबल फंक्शन रेस्ट पॉवर फंक्शन रेस्ट पॉवर फंक्शन म्हणजे प्रॉब्लेम x रेस्ट पॉवर x आहे. टेकिंग लॉगरिथम डायरेक्ट घ्यायला काय नाही पण लॉगरिथम घ्यायला लागते. याले u लिहा याले v लिहा कारण प्लस आहे म्हणा. टेक x रेस्ट पॉवर x इक्वल टू u आणि e रेस्ट पॉवर x इक्वल टू v. therefore y इक्वल टू u प्लस v. डिफरेंशिएट y with respect to x dy by dx इक्वल टू du by dx प्लस dv by dx. याले कोणते इक्वेशन म्हणतो आपण 1. आता dy by dx काढण्याकरता काय करायला लागेल du by dx dv by dx. आता u is equal to काय आहे याची व्हॅल्यू x रेस्ट टू द पॉवर x. are taking log on both sides. log of u equal to log of x raised power x. log of u equal to आता पहा ह्या बेस आहे याचा ह्या पूर्ण पॉवर आहे. ह्या पूर्ण पॉवर इकडे मल्टिप्लाय x raised power x into log of x. पुन्हा हे डिफरन्शिएट करता येत नाही म्हणून लॉगरिथम घ्या दोन्ही बाजूला. पुन्हा log of u आहे ना taking log on both sides. दोन्ही साइडने लॉगरिथम घ्या. log u is equal to log of x raised power x into log of x.
आता हे मल्टिप्लाय काय करताय ते लॉग x असते की नाही त्या x च्या जागी काय आहे लॉग u फंक्शन लॉग ऑफ u इक्वल टू आता इथं मल्टिप्लाइड आहे म्हणजे काय करता येईल ऍडिशन लॉग m मल्टिप्लाइड बाय n म्हणजे लॉग m प्लस लॉग n म्हणजे लॉग ऑफ x रेस पावर x प्लस लॉग ऑफ लॉग x लॉग ऑफ log u इक्वल टू हा x मल्टिप्लाइड करा x इंटू log ऑफ x प्लस log ऑफ log x आले याला काय करायचं डिफरन्शिएट with respect to x derivative of log u is equal to आता याची डेरिव्हेटिव्ह ऑफ x into log of x plus डेरिव्हेटिव्ह ऑफ log x है ना आता पाहू आता डेरिव्हेटिव्ह therefore ह्या log ची डेरिव्हेटिव्ह पहिले log f of x 1 by f of x into derivative of f of x म्हणजे काय 1 by log of u into derivative of log of u is equal to आता इथं कोणता रूल अप्लाय करणार प्रॉडक्ट रूल फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function plus है ना प्रॉडक्ट रूल अप्लाय केला आपण पूर्ण त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 by log of x into फंक्शन डेरिव्हेटिव्ह log of x इथं काय आहे log ची डेरिव्हेटिव्ह 1 by आणि मग ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 1 by log of u ची व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला log u ची व्हॅल्यू log u आता याची डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाइड बाय 1 by u du by dx इक्वल टू फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मल्टिप्लाइड dx म्हणजे 1 प्लस 1 by log of x into 1 by x आता हे सॉल्व करा बरोबर 1 upon u into log of u into log of u equal to x cancel म्हणजे 1 काही नाही तर 1 plus log of x plus 1 upon x into log of x हे आणि du by dx राहणार रे du by 1 by u into log of u du by dx आता हे u log u इकडे मल्टिप्लाइड du by dx equal to u into log of u equal to u into log of u multiplied by किती राहील 1 plus log of x plus 1 upon x into log of x आता u ची log u ची व्हॅल्यू टाका du by dx equal to u ची व्हॅल्यू काय आहे x रेस पॉवर x log u ची व्हॅल्यू पहा x raised power x log of x हे x raised power x आहे हे x raised power x आहे log x हे u ची व्हॅल्यू आणि हे log u ची व्हॅल्यू 1 plus log of x plus x into log of x जर तुम्हाला समजलं नसेल तर याच्या अगोदरच्या स्टेप पहा त्याच्यात u ची व्हॅल्यू आणि log u ची व्हॅल्यू आहे हे इक्वेशन नंबर 1 हे झालं फक्त du by dx आता काय आला आपल्याला v equal to e raised power x taking log on both side दोन्ही साइडला काय घ्या log of v equal to log of e raised power x log of v आणि x raised power x multiplied log of e सांगा आता log e ची व्हॅल्यू log of v equal to
x रेस पॉवर x इंटू 1 log हीची व्हॅल्यू 1 झाली log e इक्वल टू 1 log ऑफ v आणि x रेस पॉवर x. आता याची आपण डेरिव्हेटिव्ह काढली log x रेस पॉवर x. जर तुम्हाला डायरेक्ट माहित असेल डायरेक्ट टाकून द्यायचं म्हणजे नाही तर अजून पुन्हा लॉग घ्यायला लागेल है ना. हे फंक्शन रेस पॉवर फंक्शन आहे ना याची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही म्हणजे लॉगरिथम घ्यायला लागेल म्हणजे दोन्ही साइडने लॉगरिथम घ्यायला लागेल. टेकिंग बर ठीक आहे टेकिंग log on both side. log का घेतला लक्षात आलं फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन log of log v इज इक्वल टू log of x रेस पॉवर x. हे x काय करायला लागेल मल्टिप्लाय log of log v इक्वल टू x इंटू log of x. याची डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह माहिती आहे x रेस पॉवर x 1 प्लस log of x. ते टाकली तरी चालते. आता हे झालं du बाय dx आणि हे झाला ना डिफरन्शिएट केलेला का तुम्हाला माहिती मोठाले प्रॉब्लेम आहे 3 किंवा 4 मार्काचे प्रॉब्लेम येतात सोपा असलं 3 मार्काचा दोन्ही मार्काचे पण लहान लहान प्रॉब्लेम येतात. आता याला डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ddx of log v is equal to derivative of x into log of x. आता याची डेरिव्हेटिव्ह 1 बाय log of v बरोबर आहे log ची डेरिव्हेटिव्ह log f of x म्हणजे 1 बाय log v नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ log of v इक्वल टू इथं प्रॉडक्ट रूल फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function. बरोबर आहे. आता याच्यानंतर हे राहू द्या लागेल माहित नाही u by dx 1 by log of v derivative of log v 1 by v into dv by dx x into log x to 1 by x plus dx cancel log of x. हा x cancel हे मल्टिप्लाय करा dv by dx equal to v log of v ब्रॅकेट मध्ये x cancel 1 plus log of x. कोणाची व्हॅल्यू टाकायची राहिली v आणि log v ची बरोबर. मग dv by dx ते इकडे पहा इकडे जागा आपल्या जवळ हे आपण सध्याचं राहू देऊ नाही तर आपल्याला टाका लागते ना व्हॅल्यू dv by dx ची म्हणून ते राहू देतो व्हॅल्यू इकडे लिहितो. dv by dx equal to v ची व्हॅल्यू v ची व्हॅल्यू आहे x रेज टू द पॉवर नाही v ची व्हॅल्यू आहे e रेज टू द पॉवर x रेज पॉवर x log v ची व्हॅल्यू आहे x रेज पॉवर x बरोबर आहे. v ची व्हॅल्यू e रेज पॉवर x रेज पॉवर x log v ची व्हॅल्यू x रेज पॉवर x पहा तुम्ही याच्या अगोदर आणि 1 प्लस log of x हे झाली इक्वेशन नंबर 3. पुट फ्रॉम 2 and 3 in 1 मध्ये टाका 1 इक्वेशन कसं आहे dy by dx equal to du by dx plus dv by dx dy by dx equal to du by dx dy by dx एवढं मोठं आहे म्हणून हे राहू दिलं मी x raised to power x into x raised to power x log x raised to power x into log of x bracket 1 plus log of x bracket मध्ये 1 plus log of x plus 1 upon x into log of x plus dv by dx हे dv by dx value from to dv by dx काय हे e इकडे लिहितो plus e raised to power x into x raised to power x 1 plus log of x. अशा प्रकारे आपलं हे प्रॉब्लेम कंप्लीट झाला. आहे सोपे पण लेंदी आहे प्रॉब्लेम. बरोबर पहा रिपीट करून पहा.
त्याच्यानंतर आहे तिसरा प्रॉब्लेम, log of x raised power x minus cos x raised power cot x. Cot x, हाँ तीसरा प्रॉब्लेम, cot x. Let y इक्वल, पहले y बरोबर लिहा, log of x raised to power x minus cos x raised to power cot x. Take फंक्शन रेस पॉवर फंक्शन, फंक्शन रेस पॉवर फंक्शन म्हणजे लॉगरिथम घ्यावं लागते, परंतु इथं दोन्ही फंक्शन मध्ये मल्टिप्लाइड नाही किंवा डिवाइड नाही, इथं काय आहे मायनस, म्हणजे हे डायरेक्ट लॉगरिथम न करता येत नाही, म्हणून टेक सेपरेट रूट ऑफ टेक log of x raised to power x equal to u आणि cos x raised to power cot x equal to v. Therefore y equal to u minus v. Differentiate with respect to x, dy by dx, du by dx minus dv by dx. आता एकच एक पार्ट आहे सर्व, फक्त डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. त्यानंतर आता आपल्याला काय झाले du by dx आणि dv by dx, त्याचं सबट्रॅक्शन इक्वेशन 1 मध्ये वापरू. नाउ u equal to now u equal to log of x raised to the power x function raised to the power function. आता काय करायला लागेल, टेकिंग लॉगरिथम ऑन log on both side, दोन्ही साइडला लॉग घ्या. log of u equal to log of x raised to power x. आता हा पॉवर इकडे मल्टिप्लाइड, log of u into x, ह्या मल्टिप्लाइड म्हणजे पहिलं फंक्शन आणि मग राहिलेलं log of log x हे सेकंड फंक्शन. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ log of u. आता तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढली जाते, प्रॉडक्ट रूल डायरेक्ट लावला चालते. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन log of log x into derivative of first function dx by dx. Log is derivative 1 by u du by dx, x into log x, log derivative 1 by log of x into derivative of log of x plus log of log x into dx cancel, म्हणजे 1 by u du by dx x है ना into 1 by log x into log x to 1 by x plus log of log x. हा x आणि हा x कॅन्सल, म्हणजे इथे राहते 1 by log x. That is du by dx equal to u in bracket 1 upon log x plus log of log x. हे झालं du by dx. पण काय करायला लागते, u ची व्हॅल्यू टाकायची आहे. u ची व्हॅल्यू du by dx, u ची व्हॅल्यू काय आहे, u ची व्हॅल्यू आहे log x raised to the power x in bracket 1 upon log of x plus log of log x. इक्वेशन नंबर सेकंड. आता v equal to no also v equal to v ची व्हॅल्यू काय आहे देखो, v ची व्हॅल्यू आहे cos x raised to the power cot x. v cos x raised to the power cot x. Taking log function raised to power function, taking logarithm on both side, taking log on both side, दोन्ही साइड में log घ्या. log of v log of cos x raised to power cot x, log of v हा cot x मल्टीप्लाई cot x into log of cos x. आता याला डिफरन्शिएट करू.
differentiate with respect to x. काय इंटेग्रेट करायची? log v equal to 1 by v dv by dx equal to याची टू प्रॉडक्ट रूल हे फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन log cos x प्लस सेकंड फंक्शन log of cos x into derivative of first function cot x. That is 1 by v dv by dx cot x into log cos x into log cos x 1 by cos x into derivative of cos x plus log of cos x into cot x into minus cos x square x. आता डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे, सर्व माहित पाहिजे. आता मोठा एक प्रॉब्लेम आहे, करा सांगतो तुम्हाला. du by dx राहू देतो, बाकी मी लिहून टाकतो. पहा du by dx काय आहे ना, हे राहू देतो कारण व्हॅल्यू टाका लागते आपल्याला ना. नाही du by dx इकडेच आहे, इकडे आहे du by dx. हा that is पहिल्यांदा हे सॉल्व करायला लागेल. dv by dx dv by dx इक्वल टू ना हे सॉल्व करा पहिल्यांदा, मग मल्टिप्लाय करू 1 by v dv by dx. हे समजलं याची डेरिव्हेटिव्ह log v ची डेरिव्हेटिव्ह 1 by v dv by dx, log y ची डेरिव्हेटिव्ह 1 by y dy by dx, log x ची डेरिव्हेटिव्ह 1 by x. तिच्यात dx by dx म्हणजे 1 होते. नंतर cot x बरोबर आहे 1 upon cos x multiplied by cos x डेरिव्हेटिव्ह minus sin x. हां नंतर हे प्लस मल्टिप्लाय, हे प्लस मल्टिप्लाइड बाय मायनस cos x स्क्वेअर x आणि इथे काय येईल log of cos x असं येईल. आता हे पाहू आपण 1 by v dv by dx. इथं लक्षात येते cot x म्हणजे cos x divided by sin x multiplied by 1 by cos x multiplied by minus sin x minus cos x square x into log of cos x. हे sin x cancel, cos x cancel. 1 by v dv by dx equal to minus काय आहे सर्व कॅन्सल minus 1 राहिले बघ minus cos x square x into log of cos x. आता पहा मायनस साइन कॉमन घेऊन v मल्टिप्लाय करून टाकू. dv by dx equal to minus कॉमन v आणि ब्रॅकेट मध्ये राहील 1 plus cos x square x into log of cos x. हे तर मायनस साइन कसे आले लक्षात आलं. आता v ची व्हॅल्यू टाका dv by dx. v ची व्हॅल्यू किती आहे cos x raised to the power cot x. cos x raised to the power cot x मायनस साइन ना मायनस का घेतले मायनस पुरले दोन्ही याच्यातून मायनस काऊन घेतले. हे प्लस होईल नाही, प्लस होईल बरोबर 1 हां ब्रॅकेट 1 प्लस cos x स्क्वेअर x into log of cos x. हे झालं इक्वेशन नंबर 3. सेकंड झालं आणि हे थर्ड. आता आपण काय लिहिली du by dx व्हॅल्यू dv by dx. आता आपल्याला काय करायला लागते त्या दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये टाकायचे आहे फर्स्ट फंक्शन मध्ये. put from second and third in one equation कसा आहे dy by dx equal to du by dx plus dv by dx. वेल बघा du by dx हे झालं dy by dx. du by dx log of x raised power x 1 upon log x plus log of log x आणि प्लस dv by dx
dv by dx cos x माइनस माइनस आहे ना हे तर हे प्लस इंटू माइनस माइनस होईल काही cos x रेज टू द पॉवर cot x त्याच्यानंतर मल्टिप्लाई 1 प्लस cosec स्क्वेअर x इंटू log of cos x अशा प्रकारे हे प्रॉब्लेम कंप्लीट झाला. हे झाला कंप्लीट प्रॉब्लेम. हे झाला आता कंप्लीट प्रॉब्लेम बरोबर आहे. आता याच्यानंतरचा प्रॉब्लेम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम पाहिले त्याच एक्सरसाइज मधला क्वेश्चन 2 मधला हे 7वा प्रॉब्लेम. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन सुरू आहे आपलं. काय ना लेट y इक्वल टू 10 रेस पॉवर x रेस पॉवर x x रेस पॉवर x रेस पॉवर 10 x रेस पॉवर 10 रेस पॉवर x u v w ते. आता हे का घेतो हे पूर्ण तुम्हाला समजलं पाहिजे. फंक्शन रेस पॉवर फंक्शन 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 आपल्याला लॉगॅरिथम घेतल्याशिवाय पर्याय नाही. मग इथं डायरेक्ट लॉगॅरिथम घेता येत नाही कारण हे प्लस प्लस आहे. मग ते याला सेपरेट करून घेतो. u इक्वल टू म्हणजे 10 रेस पॉवर x रेस पॉवर x इक्वल टू u x रेस पॉवर x रेस पॉवर 10 इक्वल टू v नंतर x रेस पॉवर 10 रेस पॉवर x इक्वल टू w. thus y becomes u v w u v w. Differentiate with respect to x dy by dx equal to du by dx plus dv by dx plus dw by dx. ओके आता सॉल्व करू आपण. पहिले काढू आपण हे इक्वेशन 1 झालं आपलं. u इक्वल टू 10 रेस पॉवर x रेस पॉवर x. आता लक्ष द्या डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस पॉवर x इक्वल टू डायरेक्ट लिहिलं तरी चालते 1 प्लस लॉग ऑफ x. मात्र या फॉर्म्युला लिहायला लागतो या डेरिव्हेटिव्ह नाहीतर डबल लॉगॅरिथम घ्यायला का नाही तर काय ते टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला लॉग घ्या. लॉग ऑफ u काय ना लॉग ऑफ 10 रेस पॉवर x रेस पॉवर x है ना. मग log ऑफ u इक्वल टू क्या पावर मल्टीप्लाइड x रेस पॉवर x इनटू log ऑफ 10. आता पुन्हा लॉगॅरिथम घ्यायला लागते आहे की नाही. पुन्हा लॉगॅरिथम घेतल्यापेक्षा जर हा फॉर्म्युला माहित असला तुम्हाला तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येते. पहा इथं काय करतो मी डिफरन्शिएट नाही तर मग लॉगॅरिथम घ्या करून दिला log 10 कॉन्स्टंट घेतलं. काय ना लॉगॅरिथम घेऊ ठीक आहे लॉगॅरिथम घेऊ आपण ना. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स दोन्ही साइड राहू द्या ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू याचा फॉर्म्युला लिहून दिला आहे हा. डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ u इक्वल टू हे log 10 कॉन्स्टंट 10 आहे log 10 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस पॉवर x. कॉन्स्टंट मल्टीप्लाइड असला तर कॉन्स्टंट काय करतो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि फंक्शनची डेरिव्हेटिव्ह याच डेरिव्हेटिव्ह 1 बाय u du by dx इक्वल टू log ऑफ 10 मल्टीप्लाइड बाय x रेस पॉवर x डेरिव्हेटिव्ह x रेस पॉवर x 1 प्लस log ऑफ x. हे काढून दिले. u मल्टीप्लाइड करा du by dx इक्वल टू u इन ब्रैकेट log ऑफ 10 into log of 10 into x raised power x 1 plus log of x. u ची व्हॅल्यू टाका du by dx. u ची व्हॅल्यू काय आहे 10 raised to the power x raised power x log of
10 x raised to power x 1 plus log of x. इक्वेशन नंबर 1. आता लक्ष द्या, हे याच्या जवळ लिहिलं तर चालते, log 10 पहिले लिहिलं चालते. आता हे झालं du by dx. आता dv by dx. v इक्वल टू, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. v इक्वल काय आहे? v इक्वल टू आहे ना, x रेस पॉवर 10 लिहून दिला आहे म्हणजे v इक्वल टू टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडने लॉग घ्या. लॉग ऑफ v लॉग ऑफ x रेस पॉवर 10, ह्या x चा पॉवर x रेस पॉवर 10 इकडे आणा. लॉग ऑफ v x रेस पॉवर 10 into log of x. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय डेरिव्हेटिव्ह 1 by v dv by dx is equal to product rule, first function into derivative of second function plus second function into derivative of x raised to power 10 म्हणजे सेकंड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. That is 1 by v dv by dx equal to x raised to power 10 and नंतर log x 1 by x plus log of x into x raised to power 10 constant आहे म्हणजे x raised to power n सारखी 10 x raised to power 10 minus 1 म्हणजे 9 dv by dx equal to v in bracket. आता याने याला भाग केले म्हणजे x raised to power 9 राहील plus x 10 x raised to power 9 into log of x. v ची व्हॅल्यू टाका. dv by dx equal to v ची व्हॅल्यू आहे x raised to power 10 आणि याच्यातून काय कॉमन घ्या x raised to power 9 कॉमन घेतले ब्रॅकेट मध्ये 1 plus 10 log of x. इक्वेशन नंबर 2. हे झालं dv by dx, हे झालं du by dx. आता राहिलं dw by dx. z इक्वल बरोबर पहा प्रॉब्लेम. हे z ची किंमत दिली आहे बघा. z इक्वल टू x raised to power 10 raised to power x taking log on both sides, दोन्ही साइडने लॉग घ्या. log of z log of x raised to the power 10 raised to power x log of z हे पॉवर इकडे काय या 10 raised to power x आहे, हे 10 raised to power x मल्टिप्लाय 10 raised to power x log of x. डिफरन्शिएट with respect to x. काय डेरिव्हेटिव्ह 1 by z dz by dx. फर्स्ट फंक्शन प्रोडक्ट रूल अप्लाई करा into derivative of second function into derivative of first function 10 raised to power x. आता याची डेरिव्हेटिव्ह काढू आपण. हे राहू द्या पण ना काय वर लिहितो म्हणजे खाली मिळून टाकतो इथपर्यंत. हे लक्षात आलं तुमच्या? व्हिडिओ मागे तुम्ही पाहता येईल काय ना 1 by z dz by dx equal to 10 raised to power x into 1 by x plus log of x into 10 raised to power x into कोणता फॉर्म्युला लागते a raised to the power x एक्सपोनेन्शियल फंक्शन a च्या जागी 10 a raised to power x येते a raised to power x into log of a म्हणजे 10 raised to power x into log of 10. आता हे असं लिहिता येईल तुम्हाला 10 raised to power x कॉमन घेता येईल आणि dz by dx equal to z in bracket multiply 10 raised to power x common 1 upon x plus log of x into log of 10. काय कॉमन घेतलं मी याच्यातलं 10 raised to power x z ची टाका dz by dx. काय ती z ची व्हॅल्यू
z ची व्हॅल्यू येते x रेस पॉवर 10 रेस पॉवर x इंटू 10 रेस पॉवर x 1 बाय x प्लस log ऑफ x इंटू log ऑफ 10 बरोबर आहे. हे इक्वेशन नंबर 3. आता ह्या सर्व व्हॅल्यू कशात टाकायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट फ्रॉम 2 3 in one equation dy by dx 3 dv by du by from 2 3 and ये 4 equation हा 4 in 1 मध्ये dy by dx du by dx dv by dx plus dz by dx बरोबर का. dy by dx du by dx 10 raised power x raised to power x log of 10 into x raised power x 1 plus log of x dv by dx x raised power 10 into x raised power 9 1 plus 10 log of x आणि नंतर dz by dx dz by dx इकडे काढणार बरं. dz by dx काय ते प्लस 10 x raised to the power 10 raised power x into 10 raised power x in bracket 1 upon x plus 1 upon x plus log x into log of 10 complete. पाहूया dz by dx x raised power 10 10 raised power x 1 by x log x हे झाला आन्सर. कोणाची व्हॅल्यू झाली आहे dy by dx. अशा प्रकारे काही प्रॉब्लेम राहिले ते याच्या पुढच्या पार्ट मध्ये घेऊ आपण आणि भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू.